नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील, त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत बाय द वेचा उपयोग कसा केला जातो, वापर कसा केला जातो आणि त्याची सर्वसमावेशक महत्त्वाची वाक्ये. चला तर मग आता सुरुवात करू. बघा, बाय द वेचा वापर उपयोग. एखादा नवीन विषय मध्येच काढताना वाक्याच्या सुरुवातीला, वाक्याच्या मध्येच किंवा वाक्याच्या शेवटी प्रश्न विचारण्यासाठी बाय द वेचा वापर किंवा उपयोग केला जातो. म्हणजे बाय द वे कुठे येऊ शकतं? वाक्याच्या पहिल्यांदा पण येऊ शकतं, काही वाक्यांमध्ये वाक्याच्या मध्ये पण येऊ शकतं किंवा वाक्याच्या शेवटी पण येऊ शकतं. म्हणजे कुठे पण बाय द वे येऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये जी वाक्य असतात ती जशी वाक्य आपण करतो, म्हणजेच विधानार्थी वाक्य असतात, त्याच्यामध्ये प्रश्नार्थी वाक्य असतात. म्हणजे जशी वाक्याची रचना, म्हणजे काळानुरूप जशी बोलली जातात वाक्यात, त्याप्रमाणे वाक्याची रचना असते. कारण बाय द वे हे काय आहे, एक शब्द कसा हे कसं आहे, त्याच्यामुळे त्याची अशी विशिष्ट रचना अशी पडत नाही, कारण वाक्याची रचना ही वेगळी असते. कारण बाय द वेचा अर्थ बरं म्हणून असं घेतलं जातं, बरं बरं, त्याच्यासाठी असा यूज करून घेतलं जातं. बघूया वाक्य, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, बाय द वेची सर्वसमावेशक अतिशय महत्त्वाची वाक्ये. पहिलं बघा, बरं कर्णिका कशी आहे? बरं कर्णिका कशी आहे? वाक्य येणार, बाय द वे हाऊ इज कर्णिका? बाय द वे हाऊ इज कर्णिका? आणि क्वेश्चन्स मार्क, म्हणजे कशी आहे, म्हणजे प्रश्न विचारलेला आहे. बरं कर्णिका कशी आहे असं आपण विचारतो कोणाला, म्हणजे कोणाबद्दल पण विचारू शकतो नाव घेऊन. त्यावेळी कसं बोलायचं, बाय द वे हाऊ इज कर्णिका, किंवा ज्याचं नाव असेल ते घ्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य, बरं तिच्यासोबत काय झालं? बरं तिच्यासोबत काय झालं? वाक्य येणार, बाय द वे व्हॉट हॅपन्ड विथ हर? बाय द वे व्हॉट हॅपन्ड विथ हर? अँड क्वेश्चन्स मार्क. ही क्वेश्चन कसे बनवले जातात हे आपल्याला आता व्यवस्थित कळलेलं आहे. त्याच्यामुळे मी वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो कसे कसे आहेत काय आहे, कारण ही वाक्य आपल्याला झालेलीच आहेत. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची कशी असतात ती तुम्हाला माहिती आहे. WH टाईप वर्ड पहिल्यांदा येतो, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद येतं, त्याच्यानंतर मेन क्रियापद येतं, म्हणजे जशी वाक्याची सुरुवात असेल तशी. आता हाऊ इज कर्णिका, पहिलं वाक्य बघा, हाऊ इज कर्णिका हे टू बीचं इज रूप वापरलेलं आहे आणि केलेलं आहे. दुसरं वाक्य, व्हॉट हॅपन्ड विथ हर हे क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं आहे, कारण भूतकाळी वाक्य आहे ते, साध्या भूतकाळ, त्याच्यामुळे V2 वापरलेलं आहे आणि केलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं बघा, बरं किती वाजले आहेत? बरं किती वाजले आहेत? वाक्य येणार, बाय द वे व्हॉट टाईम इज इट? बाय द वे व्हॉट टाईम इज इट? अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. बऱ्यासाठी बाय द वे आणि किती वाजले आहेतसाठी व्हॉट टाईम इज इट वापरलेलं आहे, अँड क्वेश्चन मार्क लास्टला. चौथं बघा, बरं तुमचा सेमिनार कसा झाला? बरं तुमचा सेमिनार कसा झाला? वाक्य येणार, बाय द वे हाऊ डिड युअर सेमिनार गो? बाय द वे हाऊ डिड युअर सेमिनार गो? अँड क्वेश्चन्स मार्क. हे पण साध्या वर्तमान काळाचं इथे डीड वापरलेलं आहे आणि वाक्य बनवलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य, बरं आज तुम्ही आमच्यासाठी जेवण बनवू शकाल का? बरं आज तुम्ही आमच्यासाठी जेवण बनवू शकाल का? क्वेश्चन मार्क. वाक्य येणार, बाय द वे कुड यू प्लीज मेक द डिनर फॉर ऑल ऑफ अस टुडे? बाय द वे कुड यू प्लीज मेक द डिनर फॉर ऑल ऑफ अस टुडे? अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे.
बनवू शकाल का म्हणजे नम्र विनंती केलेली आहे. नम्र विनंती ज्यावेळी केलेली असते त्यावेळी कूड वापरलं जातं. कॅनच्या अधिक नम्रतेचा भाव म्हणून कूड यूज केला जातो. त्याच्यामुळे इथे कूड आलेला आहे. त्याच्यानंतर यू म्हणजे तुम्ही, प्लीज करणे म्हणजे विनंती केलेली आहे अजून त्याच्यामुळे. आणि डिनर म्हणजे जेवण, अस म्हणजे आपण, आमच्यासाठी, म्हणून टुडे म्हणजे आज, असं वाक्य झालेलं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वं वाक्य, तुम्हाला भेटून आनंद झाला बरं. तुम्हाला भेटून आनंद झाला बरं असं म्हणतो आपण. त्यावेळी कसं येणार, नाईस टू मीट यू बाय द वे. नाईस टू मीट यू बाय द वे असं म्हणतो. बाय द वे इथे बघा, बाय द वे कसं आलेलं आहे, शेवटी आलेलं आहे. कशाला, तर तुम्हाला भेटून आनंद झाला बरं म्हणून सांगितलं, म्हणून नाईस टू मीट यू बाय द वे असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं, बरं ती आज रात्री येत आहे. बरं ती आज रात्री येत आहे. वाक्य येणार, बाय द वे शी इज कमिंग ओव्हर टू नाईट. बाय द वे शी इज कमिंग ओव्हर टू नाईट. टू नाईट म्हणजे आज रात्री, येत आहे म्हणून इज कमिंग यूज केलेलं आहे. कारण चालू वर्तमान काळाचं वाक्य आहे म्हणून, म्हणजे येणार आहे. चालू वर्तमान काळ लक्षात ठेवा, चालू वर्तमान काळ म्हणजे चालूच क्रिया आहे असं नाही. जर येत आहे वगैरे असं असेल म्हणजे येणार वगैरे असेल त्यावेळी पण फ्युचर टेन्ससाठी म्हणून पण चालू वर्तमान काळ वापरला जातो. म्हणजे चालू वर्तमान काळाची भविष्यात पण वाक्य अशी बनवली जातात. त्याच्यासाठी वाक्य बघावं लागतं. म्हणजे आज रात्री येत आहे म्हणजे ती येणार आहे म्हणून इज कमिंग ओव्हर टू नाईट केलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 8वं वाक्य, बरं पुढच्या रविवारी तिचा काय प्लॅन आहे, किंवा बरं पुढच्या रविवारी तिची काय योजना आहे असं पण आपण म्हणू शकतो. वाक्य येणार, बाय द वे व्हॉट इज हर प्लॅन फॉर नेक्स्ट संडे. बाय द वे व्हॉट इज हर प्लॅन फॉर नेक्स्ट संडे अँड क्वेश्चन्स मार्क. हर प्लॅन म्हणजे तिचा प्लॅन, लक्षात घ्या, तिची योजना किंवा तिचा प्लॅन. नेक्स्ट म्हणजे पुढच्या, अँड संडे मीन्स रविवार, अँड ॲट लास्ट क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर 9वं वाक्य, बरं तुम्ही माझ्या चाव्या पाहिल्या का. बरं तुम्ही माझ्या चाव्या पाहिल्या का. वाक्य येणार, बाय द वे डिड यू सी माय कीज. बाय द वे डिड यू सी माय कीज अँड क्वेश्चन्स मार्क. कारण साधा भूतकाळ आहे तो, साधा भूतकाळ सिम्पल पास्ट टेन्स, त्याच्यामुळे डीड यू वापरलेला आहे, डीड वापरलेला आहे. कारण तुम्हाला माहिती असेल साध्या भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं, त्याच्यामुळे आपण काय घेतो, डीड घेतो. म्हणून डीड पहिल्यांदा वापरलेलं आहे बिकॉज ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन सेंटेन्स आहे. म्हणून डीड यू सी माय कीज असं आलेलं आहे. कीज आहे, चाव्या म्हणून कीज आलेलं आहे, लक्षात घ्या. छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या आपण लक्षात ठेवायच्या असतात. कारण की एक असती तर चावी असतं, चावे आहेत म्हणून कीज आहे ते. अँड लास्टला क्वेश्चन्स मार्क आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, तुमची मुलं कशी आहेत बरं. तुमची मुलं कशी आहेत बरं अँड क्वेश्चन्स मार्क. वाक्य ना, हाऊज युअर चिल्ड्रन बाय द वे. हाऊज युअर चिल्ड्रन बाय द वे म्हणजे तुमची मुलं कशी आहेत बरं. हाऊज युअर चिल्ड्रन म्हणजे हाऊ इज युअर चिल्ड्रन आहे ते, त्याला हाऊज युअर चिल्ड्रन असं म्हटलेलं आहे. बाय द वे अँड क्वेश्चन्स मार्क बरंसाठी वापरलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं बघा, बरं ही डिश खूप छान आहे. बरं ही डिश खूप छान आहे. वाक्य येणार, बाय द वे धिस डिश टेस्ट सो गुड. बाय द वे धिस डिश टेस्ट सो गुड म्हणजे चांगली आहे, छान आहे, म्हणजे त्याची टेस्ट चांगली आहे असं आहे ते, म्हणजे चव चांगली आहे असं करून ते वाक्य आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं, बरं मला हे ठिकाण खूप आवडलं. बरं मला हे ठिकाण खूप आवडलं. वाक्य येणार, बाय द वे आय रिअली लाईक दिस प्लेस. बाय द वे आय रिअली लाईक दिस प्लेस म्हणजे मला हे खूप आवडलं ठिकाण. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं, मला वाटतं आता आपण थोडी विश्रांती घ्यायला पाहिजे. बरं वाजले किती. मला वाटतं आता आपण थोडी विश्रांती घ्यायला पाहिजे. बरं वाजले किती असं वाक्य असतं. त्यावेळी आपण कसं बोलणार ते, तर वाक्य बघा, आय थिंक वी शूड टेक सम रेस्ट नाव. आय थिंक वी शूड टेक सम रेस्ट नाव. बाय द वे व्हॉट टाईम इज इट. आय थिंक वी शूड टेक सम रेस्ट नाव. बाय द वे व्हॉट टाईम इज इट असं म्हणतो आपण विचार. इथे लक्षात घ्या बाय द वे कुठे वापरलेलं आहे, तर बाय द वे वाक्यांच्या मध्ये वापरलेलं आहे. 2 वाक्य आहेत
ती 2 वाक्य बाय द वेने इथे जोडलेली आहे. एक विधानार्थी वाक्य आहे कुठलं, आय थिंक वी शुड टेक सम रेस्ट नाऊ, हे विधानार्थी वाक्य आहे आणि ते जोडण्यासाठी बाय द वे वापरलेलं आहे बरं म्हणून. आणि दुसरं आहे व्हॉट टाईम इज इट, हे आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन सेंटेन्स. म्हणजे वाक्य जोडण्यासाठी पण बाय द वे वापरलं जातं किंवा वाक्याच्या मध्ये आपण बघितलं बघा, वाक्याच्या सुरुवातीला, वाक्याच्या मध्ये किंवा वाक्याच्या शेवटी कुठे पण बाय द वे वापरलं जातं. त्यापैकी मध्ये हे वापरलेलं आहे इथे बघा, तुमच्या लक्षात आलं असेल हे. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य, बरं तू माझा फोन पाहिलास का, बरं तू माझा फोन पाहिलास का. वाक्याना बाय द वे हॅव यू सीन माय फोन, बाय द वे हॅव यू सीन माय फोन अँड क्वेश्चन्स मार्क. इथे लक्षात घ्या, पाहिलास का, पाहिलास का म्हणजे हा काळ पूर्ण झालेला आहे, पूर्ण वर्तमान काळ आहे. पूर्ण वर्तमान काळाचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, हो किंवा नाही आन्सर. त्याच्यामुळे हॅव हॅज यूज होतं, इथे यू करत आहे त्याच्यामुळे हॅव यूज झालेलं आहे. आणि क्रियापदाचं तिसरं रूप मीन्स वर्ब 3 येतं, सीचं सीन होतं म्हणून सीन आलेलं आहे बघा. हॅव यू सीन माय फोन अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 15वं वाक्य, बरं तू आज रात्री पार्टीत काय घालणार आहेस, हे ठरवलं आहेस का. बरं तू आज रात्री पार्टीत काय घालणार आहेस, हे ठरवलं आहेस का, क्वेश्चन्स मार्क. वाक्य बघा, बाय द वे हॅव यू डिसाइडेड व्हॉट यू आर गोइंग टू वेअर टू द पार्टी टू नाईट. बाय द वे हॅव यू डिसाइडेड व्हॉट यू आर गोइंग टू वेअर टू द पार्टी टू नाईट अँड क्वेश्चन्स मार्क. म्हणजे तुम्ही काय घालणार आहेस म्हणून हॅव यू डिसाइडेड, हॅव यू डिसाइडेड म्हणजे तू ठरवलेलं आहे म्हणून त्याच्या अनुषंगाने इथे पूर्ण काळ आलेला आहे बघा. हॅव यू डिसाइडेड, हॅव यू डिसाइडेड म्हणजे तू ठरवलं आहेस का, पूर्ण वाक्य म्हणजे तू अजून ठरवलं आहेस का, तर काय ठरवलं आहेस, तर व्हॉट यू आर गोइंग टू वेअर टू द पार्टी टू नाईट म्हणजे तू आता आजच्या पार्टीमध्ये काय घालणार आहेस हे ठरवलं आहेस का. त्याच्यामुळे हॅव यू डिसाइडेड आलेलं आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर व्हॉट यू आर गोइंग टू वेअर टू द पार्टी टू नाईट अँड क्वेश्चन्स मार्क. हे क्वेश्चन्स मार्क कशाला आलेलं आहे, कारण हॅव यू डिसाइडेड हा पार्ट जो आहे तो प्रश्नार्थक वाक्याचा आहे. दुसरा जर तुम्ही पार्ट बघत असाल, व्हॉट यू आर गोइंग टू वेअर टू द पार्टी टू नाईट, हे क्वेश्चन सेंटेन्स नाही आहे, लक्षात घ्या. कारण हॉट आहे, त्याच्यानंतर करता, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर मेन क्रियापद आहे. म्हणजे ह्याची वाक्य साध्या वाक्याचीच सुरू आहे. ती हॉट जरी आलेलं असलं तरी हे विधानार्थी साधं वाक्य आहे. प्रश्नार्थक वाक्य कुठे झालेलं आहे, तर हॅव यू डिसाइडेड झालं त्यावेळी प्रश्नार्थक वाक्य झालेलं आहे ते. त्यामुळे लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे, हे लक्षात घ्या. कारण वाक्याची रचना कशी असते ती लक्षात घ्या त्याप्रमाणे. व्हॉट यू आर गोइंग टू वेअर टू द पार्टी टू नाईट हे साधं वाक्य पडतं त्यामध्ये. म्हणजे काय होतं त्याचं मिनिंग काय होतं, तर तू काय घालणार आहेस रात्री पार्टीमध्ये, पार्टीमध्ये घालणार आहेस ते तू ठरवलं आहेस का, ते तू ठरवलं आहेस का प्रश्नचिन्ह होतं. पण हा प्रश्न होत नाही, हे लक्षात घ्या. आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. अशा प्रकारे ही 15 वाक्य आहेत, बाय द वे वापरून केलेले आहेत. सोपी झालेली वाक्य आहेत, फक्त बाय द वे तिथे यूज केलेला आहे. तो कसा करायचा त्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ खास बनवलेला होता, कारण तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की कसं बनवलं जातं बरंच वाक्य. बाय द वे कुठं कुठं वापरलं जातं, काय होतं ते तुम्हाला लक्षात यावं, त्यासाठी आम्ही ठरवलं होतं. आणि ह्यामध्ये अजून आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यामध्ये अजून इन्क्ल्यूड झालेलं आहे की आमचं अजून एक यूट्यूब चॅनल आलेलं आहे शॉर्ट्ससाठीचं, ते पण तुम्हाला आता सांगतो. पहिलं आमचं आहे फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील म्हणून. हे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला माहितीच असतील, तिथे पण बरीचशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला नक्की फॉलो करा. त्यामध्ये अजून एक इन्क्ल्यूड झालेला आहे, तो म्हणजे यूट्यूब चॅनल. आम्ही शॉर्ट्ससाठीचा एक सेपरेट यूट्यूब चॅनल बनवलेला आहे इंग्रजीसाठीचा. खूप महत्त्वाचे शब्द, व्हॉकॅब्युलरी, त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे टिप्स आम्ही तिथे देणार आहोत. त्यामुळे तिथे जाऊन पण आमच्या या चॅनलला अवश्य भेट द्या. खूप इम्पॉर्टंट्स आहेत, खूप तुम्हाला व्हॉकॅब्युलरी वाढवण्यासाठी त्याची मदत होणार आहे. त्याच्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा. त्या चॅनलचं नाव आहे सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स.
यूट्यूब चॅनल लिंक्स आहे त्याचं https://www.youtube.com/@swapnilnaik1 ह्याचा हँडल आहे @swapnilnaik1. म्हणजे तुम्ही डायरेक्टली यूट्यूबवर जाऊन @swapnilnaik1वर तुम्ही जर सर्च मारलं की तुम्ही डायरेक्टली आमच्या यूट्यूब चॅनलवर पोहोचाल. त्याच्यामुळे तिथे जाऊन आम्हाला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की विजिट करा, कारण खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्या उपयोगाचा आहे. त्यामुळे इग्नोर करू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.